सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या भावाने पुण्यातील एका महिलेचे लाखो रुपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी दीपाली राजेश यादव या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी रणजित बाबूराव पाटील आणि रमेश सुरेश पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दीपाली यादव यांचे पती राजेश यादव यांच्या रोड कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आरोपी रणजित पाटील आणि रमेश पाटील यांनी 2019 ते 2022 या काळात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य खरेदी केले होते। या व्यवहारातील जवळपास 78,65,000 रुपये या दोघांकडेही बाकी होते। याच दरम्यान फिर्यादी दीपाली यादव यांचे पती राजेश यादव यांचे कोरोनामुळे निधन झाले। पतीच्या निधनानंतर दीपाली यादव यांनी आरोपींकडे वारंवार पैशाची मागणी केली, मात्र प्रत्येक वेळी आज देतो उद्या देतो असं सांगत आरोपींनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली। या प्रकरणी प्रतिक्रिया देताना दीपाली यादव म्हणाल्या की गेल्या 4 वर्षापासून आम्ही रमेश पाटील यांना पैसे मागत आहोत, पण ते फक्त टाळाटाळ करत आहे। माझे एकटीचेच नाही तर अनेक लोकांचे पैसे त्यांनी थकवले आहेत। कोविडमध्ये माझ्या पतीचं निधन झालं हे त्यांना माहीत असूनही ते पैसे देत नाहीत। माझी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे, मुलांचं शिक्षण थांबलं आहे आणि मलाही अनेकांचे पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे शेवटी नाईलाजाने मला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली। अखेरीस दीपाली यादव यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास देखील सुरू आहे। आता या प्रकरणामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील मोठी खळबळ उडाली आहे।